आता पाहूयात एक खास रिपोर्ट। मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवणाऱ्यांना ब्रेथ अॅनालायझरचा वापर करून पकडलं जाते। त्यामुळे नाकेबंदीमध्ये असे तळीराम बरेचदा सापडतात। मात्र ड्रग्सची नशा करणाऱ्यांची सुटका होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा, कारण आता नशेखोरांचा खेळ संपणार आहे। नशेखोरांनाही तळीरामांप्रमाणेच ऑन द स्पॉट शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यासाठी एक यंत्र मदत करणार आहे, पाहूयात। ड्रग्स घेऊन वाहन चालवणार पकडले जाणार। ऑपरेशन यूटर्न मोहिमेला सुरुवात। ड्रग्स विरोधी मोहिमेसाठी नवं यंत्र पोलिसांच्या हाती। रस्ते सुरक्षेला बळकटी देण्यासाठी तसंच बेफाम वाहन चालनाला आळा घालण्यासाठीच नागपूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय। चालकांसाठी ड्रग टेस्टिंगची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे। 1 मे पासूनच अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग मशीनच्या साहाय्यानं नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवून त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल। ही नेमकी मोहीम काय पाहूया। नागपुरात अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे केली जाते। नागपूर पोलिसांना 2 अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स आणि ब्रेथ अॅनालायझर्स देण्यात आलेत। ड्रग टेस्टिंग किट्समुळे अवघ्या 5 मिनिटात ड्रग्सचा रिपोर्ट मिळणार आहे। संबंधित व्यक्तीनं कोणते ड्रग्स घेतलेत, किती प्रमाणात सेवन केलंय, कधी केलंय याचा अहवाल थेट यंत्र देणार आहे। नागपूर शहर पोलीस सेव्ह लाईफ फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झालाय आणि त्यातून राज्यातील हा पहिलाच प्रयोग केला जातोय। दरम्यान ही मोहीम ऑपरेशन यूटर्नचाच महत्त्वाचा भाग असून रस्ते अपघात कमी करणं आणि बेफाम वाहन चालकांना रोखणं हा देखील यामागील उद्देश आहे। घटनास्थळीच ड्रग टेस्टिंग केल्यानं नशेत वाहन चालवणाऱ्यावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा आहे। ही प्रक्रिया कशी आहे पाहूया। चालू झालेला आहे। आम्ही काय करणार आहे की जे स्ट्रेचेस आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे जिथे ड्रग्सच्या सेवन ते जास्ती आहे आणि जे लोक जास्ती ड्रग्सचं सेवन करत आहेत त्या स्ट्रेचेसमध्ये आमची टीम उभी राहणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोकांची ड्रग टेस्टिंग करणार आहे। दरम्यान महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या नव्या तंत्रज्ञानानं अंमली पदार्थांच्या वापरावर अंकुश बसेल आणि अपघातांचं प्रमाण देखील कमी होईल असा दावा केलाय। मशीन आहे की तुमचं या ठिकाणी तुमच्या तोंडामध्ये ही चेक करताना तुम्हाला ही मशीनमध्ये जसं आपण ड्रंक्स अँड ड्राईव्हची टेस्ट करतो त्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये ती मशीन टेस्ट करतील आणि तुम्ही त्या मशीनच्या माध्यमातून जेव्हा त्याचं टेस्ट होईल, तो जो पाईप आहे तोंडामध्ये टाकणारा तो पाईप जेव्हा मशीनमध्ये लावू, त्या मशीनमध्ये कुठलं ड्रग किती वाजता घेतलं, किती ग्राम घेतलं, कुठल्या पद्धती, विदेशी होतं का देशी होतं, सारं म्हणजे जगातले जेवढे ड्रग्स आहे कुठलाही ड्रग्स आयडेंटिफाय करता येईल अशी मशीन आहे। गेल्या काही दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातच अंमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे। विशेषतः पुणे आणि मुंबईसारख्या महानगरांच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले। मुंबईत नेस्को कॉन्सर्ट प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली। टिटवाळ्यातही 5 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले। या ड्रग्स क्वीन अश्विनी पॉलला अटक करण्यात आली। पुण्यात 48 लाखांची कारवाई करत वाघोली, खराडी, लोणीकंद परिसरात विशेष मोहीम राबवत 11 आरोपींना अटक झाली। मीरा भाईंदरमध्ये देखील 1,40 लाखांचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आला। यात एमडी, कोकेन आणि गांजा जप्त झाला। 23 ड्रग तस्करांना अटक करण्यात आली। दरम्यान मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। एनसीबीनं मुंबईत 349 किलोचं कोकेन पकडलंय। या पकडलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,745 कोटी रुपये इतकी आहे। या कारवाईबाबत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक्स पोस्ट करत घोषणा केली आहे। बॉटम टू टॉप तपासाचं उत्तम उदाहरण असं अमित शहांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे राज्यात ड्रग्ज विरोधी कारवाया तेजीत होत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरात ड्रग्ज विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। गेल्या काही काळात मुंबई, पुण्यासह कित्येक गावामध्ये ड्रग्सची नशाखोरी तेजीत असल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे नागपुरात पोलिसांना देण्यात आलेली नव्या तंत्रज्ञानाची यंत्र संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्याची गरज आहे, जेणेकरून ड्रग्सच्या नशेखोरीला आणि ड्रग तस्करांना आळा बसेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।